शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की सूर्यनारायण उगवला सनई चौघडा वाजला संताजीचा जन्म झाला न तेली समाजाचा उद्धार केला उगवला उगवला सूर्यनारायण उगवला सनई चौघडा वाजला न संताजीचा जन्म झाला हा युट्यूबला टाकतो तुला. काय चॅनल तुला? देवगड. फुलला संताचा मेळा मथाबाईच्या अंगणी अरटाळची पळ्या अरटाळची पळ्या बोलू लागला संताजीचा जन्म झाला सनई चौघडा वाजला संताजीचा जन्म झाला. इधर आए संताजी महाराज के मंदिर में, तो फिर आप भी आना कभी इधर. देखो गाइस, तो फिर ये अंदर वाला सीन है. तो देखो सदुंबर नगरीत आले कराया कीर्तन आपको दिखेगा. बाळ संताजीला छातीशी कवटाळून तुझ्यात माझा संतोबा सांगे विठ्ठल नामाचा गजर झाला आणि केली समाजाचा उद्धार केला सगळे चौघडा वाजला संताजीचा जन्म झाला. पूरा एकदम अच्छा सभी. ये देखो इधर बहुत सारे पेड़ है. ये हमारे यूट्यूबर इधर है. ये देखो इधर सारे लोग आए हुए हैं. बस गाइस करायचं. जळगाव जिल्हा चोपडा नगरी संताजी नवयुवक मंडळाची पालखीची तयारी दुमदुमली चोपडा नगरी जमली सारी तेली मंडळी अरटाळ मृदुंग. नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ या मंडळाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. अत्यंत सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा आणि अविस्मरणीय अशा प्रकारचा आजचा क्षण आहे. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या समयाचं असलेलं संत शिरोमणी म्हणून ज्यांना गौरवलं जातं, राष्ट्रसंत म्हणून ज्यांना गौरवलं जातं, ते आदरणीय संत जगनाडे महाराज यांच्या या समाधीस्थळाला आज आम्ही भेट देत असताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आहे. माझ्याबरोबर आमचे उपाध्यक्ष आदरणीय झगडे साहेब आहेत, त्याचप्रमाणे निलेश कामतेकर साहेब आहेत, सचिव आदरणीय कवटकर साहेब आहेत आणि सगळी आमच्याबरोबर असलेली आमची महिला मंडळी वगैरे सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधताना आनंद होतो आहे. शासनाने सुद्धा या आमच्या संतांच्या कार्याची दखल घेऊन ज्यांनी तुकाराम यांची गाथा तत्कालीन काही समाजकंटकांनी जी बुडवली होती ती पुन्हा लिहिण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे ते स्वतः एक प्रज्ञावंत कवी होते, संत होते आणि त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आज आपल्या वाचनामध्ये आहेत. आणि अशा या एका संताचं या ठिकाणी दर्शन घेऊन आम्हाला कृतार्थ वाटतं आहे, समाधान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी या आमच्याबरोबर आलेल्या सगळ्यांचं आणि इथं आमच्याबरोबर जी इथे हे व्यवस्थापन ज्याचं चालवतात ती मंडळीसुद्धा आमच्याबरोबर इथे उपस्थित आहेत. त्यांना सगळ्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो आहे. आणि परत एकदा घोषणा देऊया, संत श्रेष्ठ जगनाडे महाराज की जय. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज की जय. तुकाराम महाराजांचा जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व संत संजनांचा विजय. या ठिकाणी सगळं आणण्याचं श्रेय आदरणीय आमचे परशुराम झगडे यांचं आहे. कारण गेली 2 वर्ष ते बोलत होते आम्हाला सदुपदा जायचं आहे, योग त्यांनी घडून आणलं.
भाषण चालू. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजच्या वतीनं आपण या ठिकाणी सर्वजण समाज बांधव इथे आलेलो आहोत. समाज बांधवाची बरेच वर्ष 2 वर्षाची इच्छा होती या ठिकाणी यावं आणि याचं सर्वस्वी श्रेय आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय परशुराम झगडे यांचा आहे. यांच्या इच्छेपोटी आणि यांच्या महत्त्वाकांक्षा होती जी या ठिकाणी येण्याची, त्यांनी या सर्वांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. त्यामुळे त्यांच्याही आम्ही मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. एक छोटीशी प्रार्थना म्हणून आजीचा मोबाईल कोणा दिला का? आजीचा मोबाईल साई तुमचा मोबाईल त्याच्याकडे आहे का? हे आजीचा मोबाईल आतमधून करतोय का व्हिडिओ? हलवू नको म्हणजे व्यवस्थित आहे. प्रिय विठ्ठला नमन आहे आमचे तुम्हाला जगनाडे महाराज नमन आहे आमचे तुम्हाला जगनाडे महाराज नमन आहे आमचे तुम्हाला माताबाई तुबा पोटी जन्म घेतला माताबाई तुबा पोटी जन्म घेतला कीर्तिमान गे सुदुंबरेला कीर्तिमान गे सुदुंबरेला गाण्याचा अभंगातून जीवन मंत्र दिला जगाला गाण्याच्या अभंगातून जीवन मंत्र दिला जगाला नमन आहे आमचे तुम्हाला जगनाडे महाराज नमन आहे आमचे तुम्हाला जगनाडे महाराज नमन आहे आमचे तुम्हाला संताजीचा जन्म झाला. धर्मपीठाच्या आज्ञेनुसार तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली. त्यावेळी आपले प्राण आपले श्वासच इंद्रायणीमध्ये विसर्जन केल्यासारखी कित्येकांची अवस्था झाली. तुकोबाराय अन्न पाण्याचा त्याग करून शांत एकांतात गेले. तुकोबारायांची अमृतवाणी आता पुन्हा ऐकू येणार नाही. त्यांच्या अभंगातील गोडवा आता पुन्हा चाकता येणार नाही या विचाराने सगळे अस्वस्थ झाले होते. आणि त्यात तुकोबांच्या सोबत होते ते म्हणजे तुकोबांना गुरु मानणारे त्यांचे मित्र सखा असे संतू तेली. त्यांची अवस्था देखील फारशी वेगळी नव्हती आणि तुकोबांची आणि इतरांची अवस्था देखील त्यांच्यापासून काही लपलेली नव्हती. पण काय करावे, कसे करावे काही सुचत नव्हते. आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला गाथा पुन्हा लिहून काढण्याचा. कारण संतू तेली म्हणजे एक पाठी आणि तुकोबांच्या संपूर्ण गाथेची लेखणी त्यांनी लिहिली. घेतला दादा.